ते खरं तर मला या बाबतीतली माहिती आलेली आहे, याचा माझा अभ्यास चालू आहे आणि पुढच्या 2-3 दिवसांमध्ये या बाबतीतली प्रखड अशी भूमिका आम्ही सर्वजण घेऊ. गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून गरळ ओकत आहेत. पवार कुटुंब असेल, त्याचबरोबर आपली राष्ट्रवादी असेल. नाही, गेल्या काही दिवसांपासून ते गरळ ओकतात असं नाही. तुम्ही जर बघितलं आतापर्यंत त्यांचे जे कुठले स्टेटमेंट झालेत ते खालच्या लेवलचे स्टेटमेंट झालेले आहेत, कमरेच्या खालचेच त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते बोलतात. आणि दुर्दैव असं की ते जेव्हा बोलतात तेव्हा कुठंतरी त्यांना त्यांच्या नेत्यांचं हा पाठिंबा आहे असं आपल्याला जाणवतं. आजपर्यंत ज्या ज्या मोठ्या नेत्यांवर ते बोललेले आहेत, खालच्या लेवलला जाऊन बोललेले आहेत, तेव्हा तिथं असणारे त्यांचे जे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कुठेही त्यांचे कान काही पकडलेले नाहीत. म्हणून कुठंतरी त्यांचा अहंकार पडळकरांचा हा वाढलेला आहे. जयंत पाटील साहेबांबद्दल जे काही ते बोलले, त्यांच्या परिवारावर जे काही बोलले, आईवडिलांवर जो काही त्यांनी तिथं वक्तव्याच्या माध्यमातून आघात केला, त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो. आणि कुठं ना कुठे योग्य अशी समज ही दिली पाहिजे. थातूर मातूर बोलून बघतो करतो असं वेगळा अर्थ हे असं करून होत नसतं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल कुठंतरी त्यांच्याबद्दल बोलले की असं बोललं गेलं नाही, पण ज्या पद्धतीने ते बोलले ते बघितल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की अप्रत्यक्षपणे ते कुठेतरी म्हणतात की शाबाश, तू चांगलं काम केलं, अजून मोठ्या प्रमाणात असंच काहीतरी करत राहा, असा एक कुठेतरी संदेश गेला. कान जेव्हा पकडलं जातं तेव्हा असंच बोललं पाहिजे. अजिबात असं काही गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही, असं कधीच होणार नाही, आणि झालं तर आम्ही कडक कारवाई करू, असं स्टेटमेंट हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडून लोकांना अपेक्षित होतं. ते काल आलं नाही. हे त्याच्याचबरोबर जिथं कुठं पाऊस झालाय तिथं सरसकट पंचनामे होणं तितकंच महत्वाचं आहे. उगाच अटीतटी न पुढं आणता शेतकऱ्याचं नुकसान झालंय हे समजून करून सरसकट तिथं पंचनामे होऊन सरसकट तिथं मदत झाली पाहिजे. आणि त्यांना अजून एक आमचं मत आहे की इलेक्शनच्या आधी तुम्ही जिरायती बागाला 17,000 रुपये देत होता, 13,000 रुपये देत होता, 17,000 रुपये देत होता, आणि जर बागायती असेल तर 22,000 रुपये देत होता. सत्ता आली, सरकार आलं, इलेक्शन संपलं, आता तुम्ही जिरायती भागाला 8,500 रुपये देताय आणि बागायती भागाला तुम्ही 13,000 रुपये देता. हा भेदभाव कशाला? इलेक्शन झालं की विषय संपले का? तर आमचं मत आहे की इलेक्शनच्या आधी जे काही निकष होते पैसे देण्याचे, त्याच्यात भरीव तरतूद करून 50,000 रुपये पर हेक्टर मदत ही आमच्या शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे. आणि पूर्णपणे ही मदत पुढच्या काही महिन्यांमध्ये देणं सरकारने तिथं प्रयत्न केले पाहिजे.